माझून नको आणू ना बाबा. खाले माझून आणू राहिली माय. खाल फालतू बदनामी करून राहिली तू. हा, आपल्यातली गोष्ट आपल्या रस्त्यावर उमलच बाबा. मग घराच्या पुढे बरोबर आहे का हे? बरोबर आहे का सांग आता? बरोबर आहे ते. तुही बदनामी होते आणि माया काय मायनी बदनामी होत काय? माय पोट आलं ना, ते लेकरू आहे ना मा पोटात. मी काय करू आता? कुठे जाऊ मी? माणसापेक्षा तर बाईची लवकर बदनामी होते. हे नाही समजत तुले? चालला मोठा मला दिलं काढून तटून आणि लागे चालला मस्त राहिल्यासाठी हेच केला काश्मीरले. मला काल नेल तर तू ना थुतळलं पाहिले हे असे कारनामे करायला नेल तर का मग? तू तोंड नको वाचू. कलमा नको करू, कलमा नको करू. काही ना काही पर्याय काढू ना आपण यातून. काही ना काही काढू ना. आता काय पर्याय काढतं? मा डेरगा आला ना. आता काय विचार करतो तू? आता कोणता पर्याय काढतं? काय आहे त्याचा उपाय आता? चुप बस नसू जरासे. मला विचार करू दे बा. शांत डोक्याने विचार करू दे. ते तुले लाज वाटायला पाहिजेत ना. हिचं पोट आलं ना. हिचं पोटाला आता हे सोंग कुकडे नेशील आता हे. सांग ना कुठे टाकशील हे सोंग नेऊन आता? घुबर समजून सांग ना तुझ्या नवऱ्याले. यानं माझ्या पोट आणलं ना बरोबर सांग याले. ते तुम्ही दोघी जण चिव 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 करू नका बा. कावडे या पिला आणि चुपचाप राहा बा. मला विचार करू द्या जरा. सांग विचार करू द्या. तुमच्या डोक्यात भुसाच भरेल आहे ना. जा बुद्धी चालायची आता. बुद्धी चालत नाही तुमची. आता असं करा हे लेकरू पाडून टाका आता तिचं. हो हो माझ्या डोक्यातच नव्हते. आपण काय करू माहिती आहे काय? पैसे पाडून टाकू. म्हणजे तू नील मी नील. टेन्शन नाही. डोक्याला ताप नाही झाला आहे की नाही? बरोबर आहे. खर्च लागला तर मी लावतो ना. बरोबर आहे. असंच करू मग आपण. काय माय लेकरू मी पाडून टाकू? पहिले नाही विचार केला तू ना लेकरू तयार करायच्या वक्ती? आणि हे घुबड बिलच चांगला सल्ला देऊन राहिली रे तुले. पाडून टाक म्हणते. पाडून हुशार आहे तुम्ही दोघं बी. ते ना जमे बापा. पाडून फाडून नाही टाकत मी. का माझ्या जीवाचे हाल करून घेऊ काय? ते नाही. प्रॉपर्टी अर्धा हिस्सा आता काही नाही. लेकरू आहे मा पोटात आता. तुझ्याच घरी राहीन मी. वावर दे मला अर्ध. सारं होते ना व्यवस्थिशीर. पाडू नको बस. माझून नको करू. चुपचाप बस आता मस्त. मी तुला काही खायला आणतो. बस बरं तू बस बस. पपई गिपई आणतो मी तुला खायला. हा पपन गिपय मला नाही आवडत ते पपन फपई. मी नाही खाता. इरादा काय आहे? इरादा काय आहे? तुम्ही काय म्हटलं आता? नको पाडू. मग हे पपई देऊन मला पाडून टाकता काय? मी काय एवढी मॅट आहो का? बुद्धी नाही का? बुद्धी नाही का मी? हो बापा नको पपई खाऊ. अरे शिरा आणले करून. काहीतरी दुसरं करून आणले खाऊ घाल. शांत कर बापा इले. बस बरं तू बस बरं. डोक्याला ताप न घेऊ जास्त. एवढं चालते का? असं नको करत जाऊ मग बोला. मी शिरा करून आणू आणि ते बी या घुबडसाठी? पोटेल घुबडले तिकडे तोंड बोलून होय का? जाय तू बनव तिले शिरा. मला सांगून राहिला कारनामे ती. मी शिरा करू काय? घुबड तोंडे तुला बनवलाही असता तर तुझ्या हातचा शिरा नसता खाल्ला नव. तू तर काली कलोटी आहेस मनातून. तुझ्या शिरा खाऊन काय करू मी? तूच खाय तुझ्या शिरा. लवकर जाय तोडून. टोकसं खाऊ नको. निघडू चाललीस ना. टिकून थांबते तुमचं रामायण महाभारत पायाले. चालली. अरे बाबा येता बरोबरच तू भांडणं करून राहिले बाबा. शांततेत राहिलं तुले दिवस आतनं. लेकरू होऊन राहिलं ना तुले. काही तुले लेकरू फाडत नाही काही नाही. तू कसं खात पेत जाय राहत जाय. आराम कर बरं तू आता. असं बोललं तर काही आहे बा प्रेमानं? तुम्ही बी निरा दादागिरीच बोलता बाबा माझ्यासोबत. नवरा आहे तुम्ही कोण आहे? बरं बरं बापा काही बोलत नाही. जाय घे. हा बस तू बस. येतो मग मी. या विचार करायला लागेल रे बाबा. या मोठी आफत आल्यावर नको. दिवस राहिले मारले आफत लगा. मला जाऊ दे. शिवल्याच्या मागे अंदर काय बोलते काय नाही बायको सोबत माहित तर पडेल. ते बाहेरच्या बाहेर काय माहिती नाही पडत काही. तू काय म्हणस रे झुमऱ्या मले? त्या शिवल्याची जागा घे. मी फसलो असतो बाबू. रुपया नसता भेटला म्हणले. बरं की ते बुडे होते हिम्मतबाज म्हणून ते ना बबन्या घरावर तापा केला. नाही तर बस मला चोयतच बसा लागलं असतं. बरं बापा भावनी बा तुम्ही घेतली नाही राजा. नाही तर बेकार झालं असतं बा. तुम्ही मला आणच कोण्या आणलं असतं बा. बरं झालं बाबा घेतली नाही तर. झुमऱ्या माणूस पाहून घ्या लागते कोणती वस्तू. अशा माजुन्या माणसाची बोगस माणसाची काही घेऊन माणसानं. नाही तर माणसाला राखच फासा लागते. काही खरं नाही त्याचं. हो ना बा वाचले हो बा तुम्ही. पाय त्या बबन्याला रस्त्यावर यायला लागलं. पाल ठोकून बसलाय तो. बबनेले दाबूनच पाहिजे होतं ना. लय शिवलाल करे मा दोस्त करे. दोस्ताना पिन मारत दिली की आता घोटणार यायला लागलं. घर सोडून डायरेक्ट पाला. युंबर असंच असते. विचारपूर्वक निर्णय घ्या लागते बा कोणता बी. असं कोणाचं काही इकरी निघलं तर पटकन घेतलं असं नाही करा लागत. त्याचं माणूस फसते. बुडे फसले पण त्याच्यात. बुड्या काच्या फसल्यावर बा बुड्यानं तर वसुली केली. बबन्या काढला नाही घराच्या बाहेर. बबन्या घरावर ताबा केला आणि बुड्यानं. बुडेला चॅप्टरा. बुडे का सोडणार होते का? हा बुडे होते म्हणून वसुली तरी झाली. नाही दुसरा असता की नाही बस. गेलते 2 लाख 3 लाख पाण्यात. काही खरंच नव्हतं ना. दुसऱ्याला तर लय वेळा दाखवला असते ना. पण ते बुडेला खंबीर बापा. कुठून पैसा काढतात असते. या करात ते बुडे.
पुढे खतरनाक म्हणजे लयच खतरनाक हा. ज्यानं पैसे नेले त्या घरी जाऊन बसतात ते. हा, काही हो मग तिकडे पैसे दे नाही तर मग जागा खाली कर. नान बेकार आहे उडे जा. बुढे होते म्हणून जमलं ते, आणि दुसरी असती की नाही जमलंच नसतं. बबन्याला बबन भाऊ आले का बबन केले रिकामे धंदे आला रस्त्यावर. हा पर तू नाही विचार कर, तुझ्या बायकोचा विचार करत जाय जरा सांग. हा जवान बाई रस्त्यावर पालामध्ये बरोबर आहे का ते? हा 3 बाई ह्यासाठी दिले का? बबन भाऊला काय फरक पडते हो, बायको रस्त्यावर राहिली का बबन भाऊ रस्त्यावर राहिल्या काही फरक पडते का बबन भाऊ मला? गडे हो आता तुम्ही काय बोलू मी, माझी काहीच गलती नव्हती त्याच्यामध्ये. शिवल्या अगं आहे ना, शिवल्या ना मला फसवला ना. बरं पण शिवल्या तुली म्हणे शेण खायचं खाशीन काय तू? शिवल्या हजर नाही तिचा काही नाही, त्याची मागस तू जागा ऐकून राहिला. पण अक्कल तुला वाटायला पाहिजे ना की लेक आपण समोरच्या जागा ऐकून त्याला खरेदी करून द्या लागेल, त्याची सही लागेल. एवढी अक्कल नाही का तुले? अरे बापा मी हे दोस्तांसाठी रिकामे धंदे केले ना, चांगलं टाले ते. आता जाऊ दे आता तो विषय. तर पण जराशी अक्कल पाहिजे ना माणसाने, की शिवल्या तिकडे आहे मग त्याची जागा इकडे का कशी आपण तुला म्हणे. जाऊ द्या बा, तो विषय काढला की नाही माडोक्स फिरते म्हणून राडा गळा बबन तो विषय गाड्या डोकसं फिरते. एवढा हुशार असलेला गधेपणा गेला. लागला आला रस्त्यावर बायकोला घेऊन. आता हे सारं दोस्तासाठी केलं आपण, पण दोस्ताना आपल्या गच्चीवर बाजायला काय करतो, धोका दिला दोस्ताना. बेकार आहे या दुनियात दोस्ताना, बेकार आहे. कोणाला विश्वास ठेवू नये बापा. बबन भाऊ तुम्हाला असा हिसका पाहिजे होता, पण तुमच्या बरोबर तुमच्या घरच्या बाईली सजा भेटून राहील ना. पाला तर लागून राहिला राजा. इन्सान बाई बरोबर आहे. तुम्हाला राजा काही वाटत नाही तुमची लाज राजा. काय करतो सांग आता, मी काय करू? आता झाली माझ्यानं गलती, आता आली माझी बायको माझ्या रस्त्यावर, आता काय करू सांग आता? आता काहीच नाही करू शकत मी. जाय ना त्या शिवल्या घरी, मारणं त्या झोडणं चांगला झोडपे देणं. त्याला सांगाल तर तुला जागा ऐकायची, तुझा जो मोबाईल असेल फोन असेल रेकॉर्डिंग असेल ते दाखवून द्याले चोतमारी झाले. राजा दुसऱ्या असते तर छाताळावर गेले असते तुम्ही, पण शिवल्या पुढे तुमचा दम नाही झाला. जाणं तुमच्या सारं असेल ना मोबाईलमध्ये. हाय बापा मोबाईलमध्ये सारं, पण काय करतो भांडणं करून त्याची बायको माहिती तुला कशी अवदस आहे तर. जाऊ दे बा, मी काही भांडणं करत नाही. भांडणं नाही करत मग रस्त्यावर बायकोला घेऊन जाऊ दे रे बा, काय बोलले नाही. काय बरोबर चाललो बा मी. जो तुला का घातला मला म्हणून राहिला, काही अक्कल होती नाही, अक्कल होती की नाही. घे म्हणा बबनेल दाबून आता चांगला कचकनी. सौद्यात पडशील कोणाच्या मधात, देशील कोणा सौदा करून. कसं येते बा अंगलट म्हणा. घेणं दाबून त्याले काय म्हणून राहिला, घे दाबून. आपल्या गयाला फाशी लागेल ती 2 लाख गेल ते बाबू. चुराडा झालता 2 लाखाचा. बरं झालं की नाही का, ते लिहून गेलो होतो आपण 500 रुपये स्टॅम्पवर. अजून बस आपल्याला चोळीतच बसणं होतं. बबण्यानं हातवर केलेच ते, लिहून नसतं दिलं त्यांना तर. अव्वा ते तरी बरं डोक्यात आलं आपल्या की 500 रुपये स्टॅम्पवर लिहून घ्या बबण्या जोडून. शिवल्यान जर जागा नाही दिली तर बबण्याची जागा देईन म्हणून. ते डोकसं बरं चाललं गड्या, नाही बस 2 लाख गेलेच ते आपल्या. रुपया फेकून नसता मारलाय आराम करेन आपल्याला. मारलाच नसता रुपये फेकून त्यानं तर दोघे हातवर गेले. तर कोणती जागा कोणतं काय, कोणते पैसे घेतले तुमचे. असं झालंच असतं ते. बरं झालं बा लिहून घेतलं, नाही तर बस आपल्याला चाटच होती 2 लाखाले सुनाच. जेवढी कमाई केली तेवढी कमाई. काही खरं नसतं बाबा, भाकर नसती गोड लागली आपल्याला दोघाईले बी. पण बबन्या आणि शिवल्या दोन्ही माजर होतात फोकणीच्या गावामध्ये आपल्या. यायले सायाले असा दणका पाहिजे असा बस. नाही रे, जसे कर्म केले तसं भोगाच लागते रे. आता बबण्यात भोगून राहिला, रस्त्यावर आला, पाल मांडून बायकोले ठेवून राहिला. आता शिवल्याची बारी आहे, थांब तू. शिवल्या बी रस्त्यावर. ते तर आहेच. अरे कोंदिले चालला गड्या, कोंदिले. गळ्या कंदील अरे तिकडे होतो मला तिकडे. गळ्या डॅनी आठवण काढून राहिला तू. ये ना गळ्या, ये रे इकडे. तो नाही येत ना बी इकडे. तो पुरा धाकी पोळेला चांगला कचका दिला त्याले, म्हणून येऊन नाही राहिला तो. येणार रे कंदील इकडे. कस नाही तो. वा काही कपडे मोपडे तर घाल बा, उघडा फिरून राहिला गावामध्ये. कपडे घाल म्हणतो तर असं शेवळा घुंच राहिला मला. मा म्हणे बाई आग घुंजरायची आग. तो तुझ्या शेजारी बसला तो भामटा बोगस आहे ना तो, त्यानं मा धिंगाणा केला ना धिंगाणा. काय सांगतो तू, काय म्हणतो कपडे घाल. तो तू वाट पाहून राहिला बा. तुला फोन केलता म्हणतात डॅनीले, आज येतो म्हणून रात्री. काय मग करायला लवकर गड्याला तयारी. एकदा अजून झालं की नाही, अरे तुला सांगतो काहीच त्रास होत नाही आता. पुन्हा तयारच चालतं का आता कंदी चाल लवकर झटकनी पटकनी देतो मोका करून. तो पुरा कुत्र्याचा खायलाच रे. ढोरात मजरा तुले का, माणूस नाही पाय ना कुणूस नाही पाय ना. माणूस असल्यावर मला एवढा त्रास होऊन राहिला, बाईले किती त्रास होतो शिंद का. काय रे कसाच रे तू.
कड्याने बहर असले का तू बहर आस रे बाबा. मा धिंगाणा केला का अजून मला सुद्धा चालता नाही येऊन राहिलं. हेकोडे चाला लागते. मला माहित आहे काय तर. एवढ्या तेवढ्या काय होते बे कोण तू जरासं अजून थांबा लागत होतं मग तुला समजलं असतं कसं आहे डॅनी तर. आपल्या जो भुगाच पडते डायरेक्ट. हो समजलं भाऊ. जरा शाखा माझा जीव गेला निघून बाबा. तडून जर सुटलो नसतं की नाही तुनच माझा जीव घेतला असता. जीव डायरेक्ट तोंडातून निघलं असतं तोंडातून. बेकार असल्या का तू बेकारास. काय खातले का असं एवढी पावर. पाहिला मग डॅनीचा झटका. दाशीन डॅनी घरी राहती. काले अगोपणा करायला जातं रे. लोकांचे घर हुंकत राहती. यांना दे ना. डॅनी सारखाच माणूस पाहिजे. मग समजते माणसाला रात्री कसा जा कोणाच्या घरी तर. आता जाशील कोणा घरी. कानाला कानखडी बापा. कोणा घरी नाही दारी नाही मूत. चाला बापा तुमच्याशी गप्पा मारायला पुरत नाही. बिफरला डॅण्याचा काय बापा ती घरी मुली. चाल बापा चाललो पयालो. म्हटलं गाड्याने बोगस आहे बापा. अरे थांबणार रे कंदीला थांबणार. आता नाही थांबत तो. गेला पोयत. आईले का घुसण्या तू बुड्याला काश्मीरला जाऊन आली तू का घरी जास बाबा. त्या बुड्यान तुले कोण नाही नेलं रे बा. बा माझ्यासारखा जर असता की नाही पोरगा तर मी मातून आणलं असतं बा. माझ्या मा बाप जर काश्मीरला गेले असते तर मला काऊनच नाही नेलं. भांडणच केलं असतं मी त्याच्यासोबत. खाल्ला ना सांगेन असतं लागू दिला द्यायचा. पण हा काय रे हा ढिला आहे ना घुसण्या. काहीच करत नाही. बरोबर आहे. मला काश्मीरला जायला त्याच्यासोबत. दोघा तिसरा सर काही इसरा. ते कशासाठी गेले ते. त्याचं काम राहिलं असतं नाकडेच पा लागलं असतं म्हणून नाही गेलं बाबू. मलाच नेऊन राहिले ते. कोण्या कामासाठी गेलते रे. हनीमून होता ना बाबू मा बुड्याचा हनीमून. मा बुड्यान पहिले काही करेल नव्हता. मग आता करून आला मा बुड्या हनीमून. तटून काश्मीरहून हनीमूनला गेलता मा बुडा. अरे घुसण्या तुली माझ्याकडे हनीमून होता बुड्याचा. माझ्या बाबा मला सांगूनच गेलते मी काश्मीरला चाललो म्हणत बाबू हनीमून आहे आमचा दोघांचा. म्हटलं जा बाबा मग हनीमून नाही तर. आता मग मी गेलोच असतो फिरायला गेले तिथे. पण ते फिरायला नव्हती गेली हनीमूनला गेले. सांगा शिवला लोक किती फुगली आहे. पोराले सांगून देते हरी बोलले चाललो सांगा. शिवला लोले अक्कल असते खाले असं असतं. खाले आवयात गेला असतं काश्मीरला हनीमून करायला. नोकरी माणूस आहे खरे हुशार. दुसरी मम्मी काय म्हणते मग. दुसरी मम्मी कुठे आहे ते गेली झाली म्हणते. माय बाबा म्हणत फरार झाली म्हणत. ते काश्मीरहून गेली म्हणतात पोहून असे म्हणत माय बाबा. शिवला तर सारं सांगते. खरे तर बुडा साऱ्याच गोष्टी सांगते का तुले. माय पप्पा सारं सांगतात मुली. आगलं मुतलं सारं आमचं म्हणजे असं मित्रासारखंच आहे काम. सारं सांगता. आज अटी गेलतो हे झालं ते झालं सारं ओके म्हणजे असते आमचं. अरे बाबा जाबरू हे रातचे सांगत असेल गळ्याचा बुडा यायला की आज आहे बाबू गेलतो आज डमू झालता. आता एवढं सांगून राहिला ती सांगत असेल ना. उसने बोला ना बबन काका का आणला. त्या बापाले माणूस की समजून सांग तू. अगं उपना करून आला त्या बाप जास्त शिल्लक. काश्मीरहून मला फोन करे जागा इकून टाक बबन जागा इकून टाक. मी ऐकली मग नाही का गुन्हा गेला का रे. त्याला उच्चाल द्या बापाला सांग. आता म्हणते मी जागा ऐकली नाही म्हणते त्या बाप. खरे अन खाता गे शन खाता ले गो. या बापाले माणूस की समजून सांगून राहिलो मी तुले. नाही तर माझ्यापेक्षा वाईट नाही बरं मला बबन म्हणतात. अरे बबन भाऊ लेकराशी बोलणं बरोबर आहे का. त्या बापासोबत बोला तुम्ही काय बोलायचं आहे तर घुसण्या लहान आहे राजा. काय तुम्ही त्याला धमक्या देऊन राहिले. अरे हा लहान आहे का. याला सारं समजते. काय माहित आहे तुम्हाला. झेंडफळ काहीच माहित नाही तुम्हाला मागचं पुढचं. हा एवढा पोहोचेला चीज घुसण्या की तुम्हाला काय माहित आहे. लय समजत असेल त्याला. पण लेकराशी बोलणं बरोबर नाही ना. त्या बापाने तुमच्या सोबत धोका केला त्याच्याशी बोला तुम्ही शिवलाल भाऊ सोबत. त्याला काढली तुम्ही हे करून राहिले फालतू इनागारा. तुम्ही आहे राजा बी नकली मला म्हणून राहिले तुम्ही. मा बाप काही म्हणेल मग तुम्ही तसंच करत राहिला का. फालतू मग अगोपणा करू नये. पहिले काल इकली तुम्ही जागा आमची. मा बाप जरी म्हणे तरी केलं नव्हती पाहिजे तुम्ही ना. मा बाप तिकडे काश्मीरले इकडे तुम्ही सौदा करून राहिला लागायचा. बरोबर आहे का नाही तुमचं. तुम्हीच ते हेंबाळे आहे राजे हो. फोनवर या गोष्टी चालत असतात का. अक्कल ना फक्कल रस्त्यावर सांगता काय ना भाई. आता माडोक्स खाऊ नका मला म्हणू नका ते. अरे गडा बरोबर आहे गडा. बापचे बेटा सवय. अरे लगा त्या बापा गळ्याची फाशी काढली ना म्यान. माझ गळ्यात टाकली तुम्ही ना ते लुच्च हो. तुम्ही लुच्च्या गळ्या त्या बापा सारखाच. आता म्या कोणता लुच्चे धंदा केला बा. म्हणजे चांगलं समजून सांगणं बी म्हणजे गुन्हा जाय की नाही. काय बोललो गडा मी. अरे जा हो बापा बबन भाऊ जा बापा भांडणं करू नका. तो अजून काही बोलीन घुसण्या तुम्हाला अजून तुम्हाला राग येईन. जाऊ द्या चला जा अडून मुळा दे मॅटर. चाललोच मी काही रिकामा या लुच्चे या तोंडी तोंडी लागेल. मायले खरं खरं थांबा तुम्ही. दुगोय बापल्या करतो मग पुरा खानदानी लोकात करतो ना तुमच्या. थांबा तुम्ही. पारची काही नाटक करतो काही साधू तर मला तुझं उभ्या ना घेत.
बापा तुला जमते व मस्त नाटक करता मस्त. तर नाटक कोण शिकवलं बापा? तुम्ही शिकवलं ना मला. आता नाटक कंपनीतच मी ना लग्न केलं तर आता कसं ते होईनच ना. ते तर आहेच म्हणा, पण सायाची आफत आली कावरची, आफत आली सायाची. हे दिवस कसे काय राहिले मला हेच नाही समजून राहिलं बा. दिवस कसे राहिले? बापा करा ना चिटका चिटकी. बाई पाहिजे होती ना तुम्हाला, यश पाहिजे होता ना मजा करायले. बाई ढोपऱ्याला पाहिजे होती ना तुम्हाला. हे असं आहे ना मग आता करा. मी म्हणत जा बरं, तिच्याजवळ जास्त जाऊ नका, तिला चिटकू नका बरं जास्त. पण माणूस म्हणते नाही मी येतो यश करून, मी येतो हे करून. आता काय बापा यश आता असं मागात पडला. आता हे आपल्याला आता काय करा? बुद्धी चालून नाही राहिली. एक तर ते म्हणते मी दवाखान्यातही पाळत नाही म्हणते, एक तर पपई म्हटलं तुम्ही तेही खात नाही म्हणते. मग आता इलाज कोणता करा? काय बुद्धी चालवायची? हा ना, अटीच गुंडी अटकली सायाची. पण तिले कसं समजलं नाही पाहिजे आपलं दोघं चांगलं आहे म्हणून. इले ढोपऱ्यासाठी आपण सारा प्लॅन केलता, पण सायाचा आपल्याच गळ्यात उतरला का वरचे. तरी मी म्हणा बरं तुम्हाला की दुसरीच्या आशेत काही लागू नका बरं. पण तुम्ही काय म्हणा नाही मला दुसरी पाहिजे यश करायला, नाही पाहिजेच मला. मग हे आता असं आहे ना मागात पडलं रे हे. आता काय करा? मला तर टेन्शन झालं बापा. एक तर ते बाई आलं बदमाश बापा. तटीच गुंडी अटकली साली, बदमाश आहे ती. पण तिले काही ना काही शिकवायला लागते आता आपल्याला. शाळा करा लागते तिची आपल्याला, तुला सांगतो. तिच्या पोटातलं पाडाच लागते पण आता आपल्याला. त्याचं मग माया घर करून टाकीन ती, इस्टेट मागून राहील ते. ना बापा तोच विचार आहे ना आता. काय करा काय नाही, पाळा तर लागेलच तिच्या पोटातला. आता कसंच काय करा? आपण वाटलं बापा मस्त मा भुसण्या एकटा सांड्या आहे, मग त्याला इस्टेट मस्त आहे बापा पुरेपुरा. पण कायची काही बापा तुम्ही हा दुसराच तयार केला ना. आता मला नव्हती बाई एवढी गॅरंटी तुमची असंही करसान तुम्ही. उद्या आता तो विचार करू नको. आता पुढे कसं काय करायला लागते तो विचार कर. अरे लेकाचे हे बदमाश खाण्याचे दोघं बी याशी दोघांची बी मिली भगत आहे. मा देखत बापा हा शिवल्या काय खेकसते तिच्यावर आणि ते काय बोलते त्याले. बापा बापा येतं भांडणच पाहून घ्या. दुसऱ्याला वाटते बापा किती चालू आहे माझ्या बोक्याची लढाई, आणि हे अंदर पहा काय चालू आहे. पण कसं या शिवल्याच्याही बायकोचा पिल्यान होता है ना, पिल्यान होता की या बाईला ढोपर तू राय तिच्या सोबत. बरं असं होतं का? तर माझी जिंदगी बरबाद केली आहे ना. घरचे आता आहे की नाही, तू तिच्यासोबत भांडणं तोडणं काहीच करू नको. गोड गोड बोल. आपल्याला पुन्हा तपासणीसाठी जायला लागते. मी तिकडे सेटिंग लावून ठेवतो आणि असं गोड गोड बोलून करून टाकू तिचा कार्यक्रम म्हणून. असं केल्याशिवाय जमीन ते नाही तर तसं नाही. तसे तर हे नाही करू देत ते. बापा आता नवऱ्यासाठी एवढंही करा लागेल बापा. तिच्यासोबत गोळगोळही बोला लागेल. सोबत माया आता करतो मी ते बी काम. नेतो तिला दवाखान्यात, करू आपण काय आहे तर. कवरचे गोडगोड बोलतो तुम्हासोबत आहे की नाही. गोडगोड बोलून माया धिंगाणा लावता का तुम्ही? थांबा ना, तुमचाच कसा नायनाट लावतो मी तर पहा तुम्ही आता. चाल मग येतो मी. अजून तिले डावटी मी घरात गेला तर काय करून राहायला. हुसकी आहे बरं ते कांदे ते. तिच्या लक्षात आलं ना अजून घोर सायाचा. चाल लवकर. जा बा लवकर. दाबा तिचे हात पाय. कसं आता तिला दिवस जात तुमचे. तिला जरा चोपड चापड करायला लागेल ना. आफत आली ना. एक तर भुसण्याच्या इस्टेटमध्ये वाटा पडून राहिला. त्यासाठी करतो मी. येतो मग मी. त्या मायले कसं हे नवीनच थोटा आता उभं झालं. ते घराचं मिटलं आता हेच न उभं राहिलं बापा. आता कायच करा आता. विचार आहे बापा.